गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात. रविराज रवींद्र तांगो शिंदे. सकाळच्या प्रबोधनमध्ये मी आता प्रथमतः येऊ शकतो की सोशल मीडिया ट्विटर, इंस्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्सॲप हे काही माध्यमं अधिकृत चालू आहेत. या अधिकृत माध्यमातून कालपासून मी एक सोशल मीडियावर सातत्याने येणाऱ्या पोस्ट कॉक्रोच जनता पार्टी याबाबत मी सांगू इच्छितो की जनता कॉक्रोच नाही आहे, जनता झुरळ पण नाही आहे. जेणे कोणी सोशल मीडियावर अशा प्रकारे पक्ष काढला राजकीय आणि लगेच तो पक्ष भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष अशा विविध पक्षांची स्पर्धा करू लागला, तर असं कधी होत नसतं. पक्ष हे असेच सहजासहजी गठीत होत नाहीत. त्यासाठी एक क्रांती असते. ती क्रांती उपजत समाजातून आलेली असते, चळवळीतून आलेली असते. ही चळवळ आणि समाज जेव्हा घडते, ही चळवळ आणि समाज जेव्हा घडतो, जेव्हा त्यातून क्रांती घडते आणि त्या क्रांतीतून, त्या चळवळीतून पक्ष निर्मिती होते. हा अनुभव आहे. काँग्रेससारखा पक्ष 150 वर्षाचा इतिहास आहे. काँग्रेससारख्या पक्षाला 150 वर्षाचा इतिहास आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा इतिहास हा 1980 नंतरचा, म्हणजे 50 वर्षाचा आहे. 50 वर्षाचा इतिहास कसा? कारण काँग्रेसचं ध्येय धोरण आणि स्वातंत्र्यपूर्व काँग्रेसचा लढा, विदेशी चळवळ, ब्रिटिशांना हाकलण्याची चळवळ, महात्मा गांधींची शांततेची चळवळ, लोकमान्य टिळकांची चळवळ, महात्मा ज्योतिबा सावित्री फुले यांची 17व्या शतकातली चळवळ, 18व्या शतकातली लोकमान्य टिळकांची चळवळ, लाला लजपतरायांची चळवळ आणि स्वतंत्र क्रांतीवीरांची चळवळ 19व्या शतकातली, 18व्या 19व्या शतकात आणि 16व्या शतकातली छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ, जे मुघलांचं नायनाट करणारे आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रावर घडलेले राष्ट्रीय चळवळी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले सावित्री फुलेंपासून ते लोकमान्य टिळकांपासून ते लाला लजपतरायपासून ते सरदार वल्लभभाई पटेल, त्याच्यापूर्व महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, लालबहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, परमहंस अशा विविध राष्ट्रीय नेत्यांनी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सावरकर, हे सगळे त्यावेळेस राष्ट्रीय नेते, क्रांतिकारी नेते घडले. या सर्व नेत्यांना अटक झाली. ब्रिटिश काळी अन्याय अत्याचार भोगावा लागला. त्याच्यानंतर कुठे स्वातंत्र्याची चळवळ महात्मा गांधींनी चालू केली. तिथून देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या चळवळीमध्ये सर्व राष्ट्रीय पुरुषांनी भाग घेतला आणि तिथून भारत घडला. तो संविधानाने, घटनेने स्वतंत्र भारत आर्थिक सक्षम केला तो डी देशमुखने, आणि जे रिझर्व्ह बँक घडवली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1 एप्रिल 1935. हा देशाला पूर्णतः इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा. आणि या स्वातंत्र्य चळवळीतून 29 स्टेट्स, राज्य घडली, 29 राज्य घडली आणि त्यातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार हे सर्व मोठे राज्य. उत्तर बिहारमधील हिंदी भाषिकांना 200-250 वर्षाचा इतिहास आहे. पण महाराष्ट्राची मायभूमी मराठीला 2500 वर्षाचा इतिहास आहे. तथागतांच्या गौतम बुद्धांपासूनचा पाली भाषेचा इतिहास आहे. तर हा संपूर्ण इतिहास पाहता
आता सोशल मीडियावर जे काही कॉक्रोच जनता पार्टी, तर जनता पार्टीचा इतिहास, कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे तुम्ही जनतेला झुरळ समजलं, तुम्ही जनतेनं कॉक्रोच समजून तुम्ही अपमान करताय, तुम्ही जनतेचा कॉक्रोच झुरळ समजून अपमान करताय. तुमच्यासोबत कोणी नसणार आहे. सोशल मीडिया म्हणजे काही मस्करीचं साधन नाही आहे, जनतेला मूर्ख बनवण्याचं साधन नाही किंवा जनतेला मूर्ख ठरवण्याचं साधन नाही सोशल मीडिया. आता तुम्ही जनतेचा अपमान करताय, तुमच्यावर भारतीय दंडविधान कलम अंतर्गत गुन्हा दाखल होईल. जे कोणी कॉक्रोच जनता पार्टी आणि जनतेला कॉक्रोच समजतंय त्यांच्यावर इंडियन पिनल कोडनुसार गुन्हा दाखल होईल आणि निवडणूक आयोगाने या अशा गोष्टीवरती प्रतिबंध करावा आणि कडक कारवाई करावी, जेणेकरून कोणी कॉक्रोच हे नावच घेणार नाही. घटना, संविधान, कायदा, कलम, पक्षांतर्गत बंदीगत कायदा, भले भारतीय जनता पार्टी RSSचं गव्हर्नमेंट आहे ते चुकत असेल तर चुकणाऱ्या गोष्टीला लोकशाहीचा मार्ग आहे. भारतीय संविधान, घटना, लोकशाही, तंत्रप्रणाली, भारतीय जनता पार्टी, BJP RSS सरकार, हे केंद्र सरकार चालवताना राज्य सरकार चुकत असेल पण त्यासाठी लोकशाही मार्ग आहेत. त्यामुळे लोकशाही मार्गाने तुम्ही कॉक्रोच जनता पार्टी उभारून त्यांच्या लगेच रांगेमध्ये याल तर हा कुठं भारतीय जनतेचा 140 कोटी 150 कोटी जनतेचा अपमान आहे. 140 कोटी जनता कॉक्रोच नाही का झुरळ नाही आहे. संविधानाने घटनेने बांधलेली जनता आहे, एक संघ आहे आणि एक संघ लोकशाहीने लढा देणं हाच त्याच्यावर उचित मार्ग आहे. हा उचित मार्ग काहीतरी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी करणं हे उचित होणार नाही. कायद्याच्या, घटनेच्या तरतुदीमध्ये निवडणूक आयोगाने अशा गोष्टीवर प्रतिबंध करावा आणि कायदेशीर कारवाई करावी ही माझी मागणी आहे. कारण काँग्रेस सरकार 150 वर्षाचा पक्ष, गाय आणि वासरू ही त्यांची निशाणी गोठीत होऊ शकते. भारतीय जनता पार्टी पक्ष होण्यापूर्वी एक जनता पार्टी पक्ष 79ला स्थापन झाला. त्याचं चिन्ह होतं नांगरधारी शेतकरी. तर नांगरधारी शेतकरी हे चिन्ह गोठवलं गेलं तर कुठलंही कीटक, जनावरे हे चिन्हामध्ये येत नाही. कुठलेही कीटक आणि जनावरे चिन्हामध्ये येत नाही. फक्त BRSPचा, भारतीय बहुजन रिपब्लिक पार्टी, BRSP बहुजन रिपब्लिक पार्टी हा त्यांचा अधिकृत केंद्रीय राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्याचा निशाणी हत्ती आहे. तोच फक्त अधिकृत आहे. पण बाकीच्या कुठल्याही पक्षाला जनावरांची, पक्ष्यांची, कीटकांची निशाणी आयोगाने बंदी केली आहे, ते लागू होऊ शकत नाही. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीवाल्यांना हा इशारा आहे की तात्काळ हे प्रकार बंद करा, हे घिनवणे प्रकार बंद करा, जनतेचा अपमान करणं बंद करा, जनतेचे खिल्ली उडवणे बंद करा. कॉक्रोच जनता पार्टी. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.